आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची विजय दिवाण यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. या मुलाखतीच्या 7व्या भागात ऐकूया स्टॉकहोम पुरस्कार आणि पाण्याच्या सांस्कृतिक मूल्याची पुनर्स्थापना याविषयी. माधवराव, कोणत्याही भारतीय माणसाला आणि विशेष करून मराठी माणसाला अत्यंत अभिमान वाटावा अशी गोष्ट ही की नोबेल पारितोषिकाइतकंच अत्यंत महत्वाचं प्रतिष्ठेचं असं जे स्टॉकहोम पारितोषिक आहे हे तुम्हाला देण्यात आलं. आता ते पारितोषिक प्रदान करण्याची ती सगळी हकीकत निश्चितच खूप रोमहर्षक असणार. त्या क्षणाच्या कोणत्या आठवणी तुमच्या मनामध्ये आहेत? विशेषतः प्रत्यक्षात ते पारितोषिक तुमच्या हातात घेताना तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या? तुमच्या कुटुंबियांना त्यावेळेला काय वाटत होतं? यातल्या कुटुंबियांचा जो प्रश्न आणि सहभाग आहे, होय, त्याच्यामध्ये या नोबेल पारितोषिकांची परंपरा नीट वाचून किंवा कोणाच्या चर्चेत ऐकून आंतरराष्ट्रीय पातळीवर नीट मला माहिती नसल्यामुळे ज्या वेळेला ह्या पाण्याच्या पारितोषिकाची, कारण त्याच कार्यपद्धतीवर बसवलेली ही सगळी प्रणाली आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसची निवड समिती असते, ती माणसांवर लक्ष ठेवून असते आणि ती सगळी माहिती गोळा करून त्यांनी काही थोडे आणखीन चांगले बदल केले आहेत, पण त्यांच्यातर्फे हे पारितोषिक ठरतं. आणि त्यांचं जे निमंत्रण येतं, त्यांचा पहिल्यांदा मला पारितोषिक जाहीर झाल्यानंतर एवढाच दूरभाष आला की तुम्ही उद्या अमुक वेळेला कार्यालयात तुमच्या उपस्थित राहा, आम्हाला पुन्हा तुमच्याशी बोलायचं आहे. बरं. आणखीन मला ही पद्धत माहिती नव्हती. त्यावेळेला सालची गोष्ट आहे ही? 1993. बरं. आणि त्यावेळेला मग त्याप्रमाणे मी हजर राहिलो. मग त्यांनी सांगितलं की आता आम्ही 1 तास स्वीडन दिल्ली या सगळ्या बिनतारी संदेश वहनाची यंत्रणा ही केवळ याच कार्यक्रमासाठी ठेवलेली आहे. हो का? तुमचे जे स्वीडन मधले राजदूत आहेत ते आता तुमच्याशी बोलतील. बरं. भारतीय राजदूत भारताचे. आणि त्यांनी पहिल्यांदा अभिनंदन केलं. अरे वा, की तुम्हाला असं पारितोषिक मिळालेलं आहे. ते म्हणाले आमची पद्धत आहे अशी की तिथे आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद भरवलेली असते आणि त्या पत्रकार परिषदेत घोषणा होते. तोपर्यंत कोणाला पारितोषिक मिळालेलं हे गुप्त ठेवलेलं असतं आणि फक्त ज्या देशातल्या कोणाला तरी मिळणार आहे त्याला फक्त आम्ही कळवतो की हे सांगायचं नाही. संपूर्ण रात्रभर तुझ्या मनात जरी हे असलं तरी तुझ्याजवळच ठेवायचं. राजदूताला फक्त तू उद्या सकाळी 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं, मग तुला कळेल की हे कोणाला मिळाले, तू त्याचं अभिनंदन करायचं आहे. त्यामुळे त्याला सुद्धा इतपतच माहिती होतं की भारतातल्या कोणाला तरी मिळालेलं आहे. पण चांगली परंपरा आहे. पुढे अर्थात आम्हाला आनंद झाला, आपल्या सगळ्या वृत्तपत्रांनी हे वृत्त उचलून धरलं. पण पुन्हा या पारितोषिकाची रूढ पद्धत माहिती नाही. मला असं वाटलं तर मला एक दिवस लेखी पत्र येईल. टेलिफोनवर अभिनंदन झालं. अभिनंदनाच्या नंतर आंतरराष्ट्रीय वार्ताहर होते, त्यांच्यावर मुलाखत झाली, त्याचे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये उतारे आले. पण आपल्यावर लेखी पत्र नाही की पारितोषिक तुम्हाला आपल्या पद्धतीप्रमाणे लेखी असल्याशिवाय खरं नाही असं. त्यामुळे 1 महिनाभर झाला तेव्हा आम्ही जरा आपापसात घरात चिंतित होतो की हा काय प्रकार विचार करतात की काय. मग एक दिवस त्यांची ही जी स्टॉकहोम जलप्रतिष्ठान त्यांनी स्थापन केलेलं आहे याच्यासाठी, कारण हे पैसे काही नोबेल फंडातले नाहीत आणि त्यांच्यासमोर एक औपचारिक अडचण होती. ज्यावेळेला अर्थशास्त्राचं पारितोषिक स्वीडननी सुरू केलं त्यावेळेला त्याचे सुद्धा पैसे हे नोबेलचे नाहीत, ते बँक ऑफ स्वीडन देते. पण नोबेलचे लोकांना माहिती असल्यामुळे त्यालाही नोबेल पारितोषिकच म्हणायचं असं ठरलं. आता पुन्हा प्रश्न आला पाण्याचं काय करायचं. मग स्टॉकहोम मध्ये त्यांच्या अंतर्गत बऱ्याच बैठका झाल्या असं दिसतं नंतर मला जी माहिती कळाली त्याच्यावरून. आणि याला जोडून एक जलमहोत्सव घडवून आणायचा, त्यांनी सगळी रचना बदलली. एक जलपरिसंवाद घडवून आणायचा. त्या जलमहोत्सवाच्या निमित्ताने जे बाहेरून येणारे हजारोची मंडळी असतील त्यांच्यामुळे जी खरेदी विक्री वाढेल, प्रवास वाढेल, त्याच्यावर 0.5% जादा शुल्क आकारणी करायची, त्याचा एक निधी निर्माण करायचा. आणि इतरही अनेकांनी त्याच्यात आपला काही मदत म्हणून निधी दिलेला आहे. असा हा वेगळा निधी त्यांनी निर्माण केला आणि म्हणून तो त्याला वेगळं नाव स्टॉकहोम नगराने त्याची जबाबदारी घेतल्यामुळे स्टॉकहोम पारितोषिकाचं नाव देण्यात आलं. पण असं एखाद्या नगरांनी अशा पद्धतीची जबाबदारी घेणं जागतिक पातळीवर हेही मोठं की रॉयल स्वीडिश अकॅडमीनी त्यांची निवड प्रक्रिया करायची, आम्हाला माणसाचं नाव सांगायचं आणि पुढची सगळी व्यवस्था आम्ही सांभाळणार.
तर त्यांचे जे ह्या स्टॉकहोम जलप्रतिष्ठानचे जे सरकार्यवाह होते त्यांचा एक दिवस मला फोन आला की मी दिल्लीला येतोय. ते पूर्वी मला जी त्यांची थोडीफार ऐकून माहिती होती त्याच्याप्रमाणे ते विमान त्यांच्या ज्या वेगळ्या कंपन्या आहेत त्याचे ते उपाध्यक्ष होते. बोक्रान्स त्यांचं नाव. त्यांचा फोन आला की मी येणार आहे तुम्हाला भेटायला. माझा असा गैरसमज झाला की ते येणार आहेत म्हणजे त्यांच्या विमान कंपन्यांचे ते उपाध्यक्ष होते, त्यांची अनेक कामं असणार, अर्थशास्त्रातला माणूस आहे. मग त्यांना मी कार्यालयात भेटायची वेळ दिली. त्यावेळेला मी आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगात होतो. तुम्ही या दुपारी 3 वाजता आपण बोलूया. थोडेसे रागावले ते त्यावेळेला, माझ्या काही लक्षात आलं नाही. पण ते कार्यालयात आल्यावर त्यांनी मला सांगितलं की मी 2-3 दिवसाची सवड काढून आलो आहे आणि ते अशासाठी आलो आहे की आमच्या पद्धतीप्रमाणे या पारितोषिकांची जी परंपरा आहे त्याच्याप्रमाणे राजातर्फे तुमच्या सगळ्या कुटुंबाला निमंत्रण द्यायला आलेलो आहे. अरे वा, बरं बरं. हे तुम्हाला फक्त नाही, तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना घेऊन यायचं आहे. तेव्हा आता आपल्याला तुमच्या घरी जायला पाहिजे, तुमच्या सगळ्या कुटुंबियांची तुम्ही माझी ओळख करून द्या. आणि त्यांना मी व्यक्तिशः हे सगळं निमंत्रण, म्हणजे मला आपल्याकडे लग्नाची अक्षत दिली जाते त्या प्रक्रियेची आठवण झाली. अत्यंत खेळीमेळीने ते सगळ्यांशी बोलले. हा कार्यक्रम कसा होतो, मलाही नोबेल पारितोषिकाचा कार्यक्रम कसा होतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत वगैरे काही माहिती नव्हती. त्यांनी सगळं त्यांनी लिहून आणलं होतं, मला समजावून सांगितलं. आणि मग तुम्ही या कार्यक्रमाला सगळे सहकुटुंबीय या, तुम्ही आमच्या राजाचे पाहुणे असाल वगैरे वगैरे, त्यातले सगळे जे तपशील आहेत तपशीलही त्यांनी समजावून सांगितले. पण त्यांचे सगळे तपशील समजावून सांगताना एका मुद्द्यावर मी जरा गंभीर झालो की त्या पारितोषिक घेताना त्यांच्या त्या पारितोषिकाचे जे कार्यवाहीचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आपण जो वेगळ्या युरोपीय समारंभात पाहतो अशा प्रकारचा काळा पोशाख, काळा गाऊन, काळा टाय वगैरे अशा पोशाखात राजा पुढे हजर व्हायला पाहिजे ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी. मग पुन्हा तुमच्यासमोर तोच पेच जुना पदवी घेताना मी त्यांना म्हटलं तुमचे कार्यक्रम तुम्ही मला तो समजावून सांगितला, त्याच्यामध्ये तुमच्या दूरदर्शनवरून याचं थेट प्रक्षेपण जगभर होणार आहे ना? तो म्हणाले होणार आहे. तुम्ही हे जागतिक पारितोषिक केलं आहे, तुम्ही हे पारितोषिक मिळणारा माणूस कुठल्या देशातला हे लोकांना पाहिल्याबरोबर समजावं असं नाही का तुम्हाला वाटत? मी जरा सगळा काळा पोशाख घालून उभं राहिलो तिथे आणि त्याचं थेट प्रक्षेपण झालं, लोकांना कसं कळणार मी कुठल्या देशातला आहे? बरोबर. तेव्हा आमचा भारतीय औपचारिक समारंभाचा जो पोशाख आहे तो पोशाख घालून मी हे पारितोषिक घेईन, म्हणजे सगळ्या जगाला आपोआप कळेल की हे भारतीय माणसाला मिळालंय. त्यामुळे पण आमच्या नियमात बसत नाही, मी आता काहीच बोलू शकत नाही. म्हटलं मग तुम्ही असं करा, आपण पुढचे काही तपशील ठरवण्यापूर्वी तुम्ही साहजिकच हा राजांनी तयार केलेला नियम असल्यामुळे त्याच्या आधाराने किंवा त्याच्या पेट्रनेजच्या खाली ही सगळी पारितोषिक वितरणाची व्यवस्था चालत असल्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला. माझी विनंती त्यांना सांगा की या जरी अशी परंपरा आता गेल्या, ते म्हणाले आमची 92 वर्षांची परंपरा आहे पारितोषिक सुरू झाल्यापासून. म्हटलं तुम्ही त्यांना माझा निरोप सांगा, विनंती सांगा माझ्यातर्फे की या व्यवस्थेचा आपण जागतिक संदर्भामध्ये कृपा करून फेरविचार करा, निदान माझ्यापुरता करा. आणि मला अतिशय आनंद असा वाटला की ते परत गेले, राजाशी बोलले, त्यांच्या कार्यकारिणी समितीशी बोलले आणि त्यांचा मला फोन आला की तुमची विनंती आम्ही मान्य केलेली आहे आणि तुम्ही समारंभामध्ये तुमच्या पोशाखात वावरा, तुमच्या पोशाखात पारितोषिक घ्या. आणि हे राजाने कबूल केलेलं आहे. आणि मग मला प्रत्यक्ष ज्यावेळेला त्या समारंभाचं निमंत्रण, जशी निमंत्रण आपल्याकडे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका येतात असं जगभर अनेक लोकांना पाठवण्यासाठी छापून आलं, त्यावेळेला मला चांगलं असं वाटलं. त्याच्या खाली त्यांनी बदल केला होता आणि परिवेश हा औपचारिक, स्वीडनचा औपचारिक परिवेश किंवा त्या देशाचा राष्ट्रीय परिवेश. बरोबर. म्हणजे मग त्यांनी तो ब्लॅक टाय, ब्लॅक ड्रेस नव्हे तर कायमचाच तो बदल केला, और नॅशनल ड्रेस. अरे वा, असा त्यांनी बदल केला. हा त्यांचा मोठेपणाचा सुद्धा मला फार चांगला हृदय असा अनुभव आला. त्या ठिकाणी स्वीडनला गेलो. पूर्वी शासकीय कामाच्या निमित्ताने स्वीडनला जात असे वेगवेगळ्या कामांसाठी, त्यामुळे मला स्वीडन काही नवीन नव्हतं, स्टॉकहोम नवीन नव्हतं. बरोबर आता सहकुटुंब गेलेलो, त्यांना नवीन होतं.
ते म्हणाले की आम्ही आता जरा, कारण त्यांनी औपचारिक कार्यक्रमांची, वार्ता परिषदांची इतकी मोठी यादी लावली होती की तुम्ही आता ते सगळं बघा, आम्ही जरा आधी स्टॉकहोम काय आहे ते बघून येतो. बरोबर आहे. दुपारची वेळ होती म्हणून ते एका तिथल्या पर्यटन वगैरे ज्यांची जी व्यवस्था असते त्यातले स्टॉकहोम हे खाडीवर वसलेलं बेट आहे, 7 खाड्यांचं. त्याच्यातून ते आमच्या अतिथी शाळेतून बाहेर पडले. तिथल्या राजवाड्याच्या समोरच मोठी अतिथी शाळा आहे. आपल्या जसं अशोक हॉटेल असावं तसं राजकीय दृष्टीने, प्रशासनिक दृष्टीने मुख्यतः मोठाले पाहुणे, मोठाले निमंत्रित तिथे उतरायची व्यवस्था केलेली असते. आणि बाहेर पडल्यानंतर तिथल्या त्यांचा मार्गदर्शक जो होता पर्यटनाचा, त्यांनी सगळ्यांना सांगितलं, जवळ 100-1 लोक त्या नावेत बसले होते, की तुम्ही जरा आता या अतिथी शाळेच्या हॉटेलच्या वर बघा आणि तुम्हाला तिथे काही वेगळं दिसतंय का? तर हो, सगळे म्हणाले. तिथे स्वीडनचा ध्वज लावला होता आणि त्याच्या शेजारी भारताचा ध्वज लावला होता. हो का? ते म्हणाले, आज आमच्या ह्या हॉटेलमध्ये ज्यांनी हे पारितोषिक मिळवलेलं आहे ते भारताचे माधवराव चितळे उतरलेले आहेत आणि आमच्या पद्धतीप्रमाणे आज हा जो आम्ही हॉटेलवर हा ध्वज लावलेला आहे ते जोपर्यंत ते या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असेल तोपर्यंत तिथे भारतीय ध्वज हा राहील. फार छान वाटलं माझ्या पत्नीला, मुलींना, सगळ्यांना ऐकायला गदगदून आलं खरं म्हणजे. आणि मग ते परत आले आणि मग दुसऱ्याशी औपचारिक कार्यक्रमांच्या वगैरे धावपळीत आम्ही गेलो आणि पुन्हा सहज वर पाहिलं तर दुसऱ्या दिवशी ब्रिटनचे प्रधानमंत्री त्या हॉटेलमध्ये उतरायला आले होते त्यांच्या काही राजकीय कामांसाठी, बोलणींसाठी. आणि गंमत अशी वाटली की स्वीडनचा ध्वज, त्याच्या शेजारी भारताचा ध्वज, आणि नाही म्हटलं तरी आपण ब्रिटिश वसाहतीत असल्यामुळे आपल्या मनात एक प्रकारची आढी ब्रिटन बद्दल आहेत. त्यांचा मात्र एका बाजूला कोपऱ्यात उभा केलेला ध्वज. त्याची अर्थात आम्ही छायाचित्र काढून ठेवली आठवण म्हणून. पण सांगण्याचा मुद्दा असा की त्या पारितोषिक ग्रहण करणाऱ्याला ते काय पद्धतीने वागवतात, अत्यंत सन्मानाने. 5-6 दिवसाचा कार्यक्रम होता. पारितोषिक देणं हा कार्यक्रम एक, पण अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते, चर्चेचे, व्याख्यानांचे. जिथे जिथे हा पारितोषिक विजेता जातो त्या ठिकाणी त्यांनी आता अशी पद्धत रूढ केलेली आहे की त्या पारितोषिक विजेत्याचा ध्वज, म्हणजे त्यांच्या विदेश मंत्रालयासकट, त्याच्यातही माझी एक वार्ताहर परिषद होती, तिथे सुद्धा पण मी ज्याला प्रवेश केला तेव्हा माझ्या लक्षात आलं तिथे सुद्धा त्यांच्या ध्वजाबरोबर भारतीय ध्वज लावलेला आहे. तेव्हा त्यांनी त्याला अशा प्रकारचा एक वेगळा प्रतिष्ठा आणि दर्जा उपलब्ध करून दिलेला आहे. हा जो पारितोषिकाचा कार्यक्रम होतो, हा पारितोषिकाचा कार्यक्रम त्यांचं जे नगर सभागृह आहे ज्याच्यात ह्या नोबेलच्या पारितोषिक मिळणाऱ्यांना, यांना, त्यांना, त्याचा आपले जसे वाडे असतात तसा खाली मोठा चौक आहे आणि वरती मोठं सभागृह आहे. त्या सभागृहात जेवण आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे नंतर ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी नृत्याचा कार्यक्रम एकत्रित असाही असतो. पण त्या सभागृहाचं वैशिष्ट्य काय, तर त्या सभागृहाला असा रंग किंवा डिस्टेंपर लावलेलं नाहीये, त्याला 18 किलो सोनं लावलेलं आहे. काय म्हणताय? आणि सोनं किती चकाकतं हे मला त्या सभागृहात पाहायला मिळालं. त्या सभागृहामध्ये आपल्याला, आपण जसे हे दिवे लावतो तसे हे जुन्या पद्धतीचे विद्युत दिवे लावायला परवानगी नाही. तिथे फक्त प्रत्यक्ष जेवणाचा कार्यक्रम चालतो तेव्हा फक्त मेणबत्त्या लावायला परवानगी आहे. पण दिवसाचा उजेड असावा इतकं झगमगाट असतो. त्या सोन्याच्या चकत्या अशा पद्धतीने बसवल्या आहेत की त्याच्यामध्ये आपल्या जसं घड्याळाचा जो आकार असतो त्या प्रकारच्या वेगळ्या कोनात कलात्मक दृष्टीने की त्यातून त्यांच्या ऐतिहासिक घटनांची काही त्यांनी चित्र तयार केली आहेत. अशा त्या सभागृहात हा सगळा औपचारिक कार्यक्रम चालतो. आणि प्रत्यक्ष तो कार्यक्रम झाल्यानंतर रोज रात्री रोषणाई असते, कारण त्यांनी त्याला महोत्सवाचं स्वरूप दिलं असल्यामुळे वेगळे देश त्यात स्पर्धक म्हणून भाग घेतात. आणि शेवटच्या दिवशी स्वीडनची स्वतःची रोषणाई असते. मला आश्चर्य असं वाटलं, त्या राजाच्या बरोबर उभं राहून त्याचे कुटुंबीय आणि आम्ही असे एका ओसरीमध्ये त्या कार्यक्रमाच्या नंतर त्या सभागृहाच्या बाहेर ती सगळी रोषणाई पाहत उभे होतो. इतर सगळ्या आलेले लोकांची खाली गर्दी, रस्त्यांवर गर्दी होतीच, की तो सगळा रोषणाईचा आकाशामध्ये हे रंगीबेरंगी हे उडवायचे आणि त्याच्यातून हे वेगवेगळे आकर्षक असे प्रकाश बाहेर पडतात. ही सगळी रोषणाईचा कार्यक्रम 15 मिनिटं चालला आणि शेवटी त्यांनी रचना अशी केली होती की एकदम भारताचा तिरंगी ध्वज दिसेल. अरे वा, रोषणाईमधून अंगावर रोमांच उभे राहिले, अक्षरशः रोमांच उभा राहण्यासारखं ते पाहिल्यानंतर. त्यांनी आणखीन एक ह्या सगळ्या नोबेलच्या कार्यपद्धतीपेक्षा बारीक बदल असा केला आहे की नोबेलच्या कार्यपद्धतीमध्ये वेगळ्या देशातल्या मंडळींना हे मिळाल्यानंतर त्यांचा परिचय त्या नोबेल प्रतिष्ठानचे जे कोण सहकार्य आहेत ते करून देतात.
आता ह्या निवडीमध्ये आणि एकंदर सगळ्या व्यवहारामध्ये आता जगामध्ये पारदर्शकता हा शब्द विशेष महत्वाचा असल्यामुळे आणि एकंदरच व्यवहारामध्ये सामंजस्य वगैरे ह्या नव्या प्रथा आल्यामुळे आणि पारितोषिक मिळवणाऱ्या पारितोषिक विजेत्यांची एकमेकांची ओळख व्हावी, गाठभेट व्हावी, कारण ते त्या नोबेल पारितोषिक समारंभात शक्य होत नाही, कारण पुढच्या वर्षी मागच्या वर्षीचा माणूस येईलच असं नाही, त्याला जरी निमंत्रण दिलं तरी. म्हणून त्यांनी आता पद्धत अशी पाडली आहे की माझी सगळी माहिती त्याच्या आधीच्या वर्षी ज्या डेन्मार्कच्या प्राध्यापकांना मिळालं होतं ते पारितोषिक, त्यांना माझी सगळी माहिती पाठवली आणि त्यांनी हा परिचय करून दिला त्या प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये. एका दृष्टीने तुमचा प्रिडिसेसर असं म्हणायला. हो, त्यांनीच त्यांना मी कसा वाटलो हा त्यांनी त्यांच्या मताने आणि अतिशय हृद्य परिचय करून दिला. मला फार आनंद झाला. त्यामुळे पारितोषिक प्रत्यक्ष घेण्यापूर्वी मनावर ही दडपणं कशी वाढत होती. अर्थात पुढच्या वर्षी ही जबाबदारी मला पाडायला लागली. पुढच्या वर्षाचं पारितोषिक जपानचे डॉक्टर कुबो यांना मिळालं. त्यांनी विशेषतः जपान जो स्वच्छ करून दाखवला त्यांच्या कारकिर्दीत, त्याच्यासाठी त्यांना मिळालं. निर्मळ जपान करून दाखवला. तर त्यांची अशीच माहिती माझ्याकडे पाठवण्यात आली आणि मग ती वाचून त्यांचा परिचय मी करून दिला. ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे प्रत्यक्ष ज्या वेळेला मी पारितोषिक घ्यायला उभा राहिलो आणि त्या पारितोषिकाची इतरांना खूप गर्दी असते या महोत्सवामुळे, कारण सगळ्यांना ते पारितोषिक घेण्याचा प्रत्यक्ष कार्यक्रम पाहता येत नाही. फक्त 500 निवडक निमंत्रकांनाच आत प्रवेश असतो आणि त्याला मोठी जबरदस्त शुल्कही असतं ज्यांना तिथे यायचं आहे त्यांना. सगळ्यांच्यासाठी उपलब्ध नसतो, कारण तेवढी जागा नाही. सगळ्यांची इतमामाने व्यवस्था करायची, जेवायची व्यवस्था करायची, नृत्याची व्यवस्था करायची. तर त्या ठिकाणी त्या पारितोषिकावर लिहिलेलं पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं. त्यांनी माझ्याकडे जे निमंत्रण वगैरे पाठवलं होतं त्याच्यावर हे की लिहिण्याचा प्रश्न नव्हता. तर राजवाड्याच्या पायावर त्यांनी जवळजवळ आपल्या खोलीच्या उंची इतकं 3-4 मीटर उंचीचं असं एक नमुना म्हणून प्रत्यक्ष जे नंतर माझ्या हातात देणार आहे त्यातल्या मूल्याबरोबर एक स्मृतिचिन्ह म्हणून, त्या कार्यक्रमाचं आठवण म्हणून त्याच्यावर त्यांनी असं पारदर्शक असं एक तयार केलं होतं, काचेसारखं दिसणारं, आणि त्याच्यावर हे शब्द लिहिले होते की ज्या कारणासाठी मला पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि त्याच्यावर शब्द लिहिले होते की एकंदर जलजागृती निर्माण करण्यासाठी आणि जलसंधारण निर्माण करण्यासाठी त्यांनी जे काम केलं त्याच्यासाठी त्यांना आम्ही हे पारितोषिक देतो आहोत. त्यामुळे ज्यावेळेला मी प्रत्यक्ष त्या समारंभात गेलो त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये जे अनेक लोक देशात ह्या सगळ्या जलजागृतीसाठी काम करतायत, अगदी आपल्या प्रकल्पांच्या अत्यंत अडचणीच्या जागी जाऊन सर्वेक्षण करून, राजस्थानमधल्या वाळवंटामध्ये जाऊन सुद्धा सर्वेक्षण करून, ही 50 वर्षाची आहे. भारताने जे जलसंधारण करून दाखवलं हे काही एका क्षणात घडलेली आणि एका व्यक्तीने केलेली गोष्ट नाहीये. किंवा जलजागृतीचे सुद्धा ज्यावेळेला मी या भारतीय जलसंपदा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि एका केंद्रातच सीमित झालेली परिषद ही 25-30 ठिकाणी त्याच्या शाखा उघडून तिचा विस्तार केला, त्याच्यातर्फे दरवर्षी वेगळ्या गोष्टींवर चर्चा घडवून आणल्या. याच्यात किती हजारो लोकांनी काम केलं, हजारो लोकांनी अशा चर्चा घडवून आणल्या, त्याला आर्थिक मदत केली, स्वतःचे श्रम केले. तेव्हा हे आपण घेतो आहोत, पण हे प्रतिकात्मक आहे. आपण प्रतिनिधी म्हणून घेतोय, प्रतिनिधी म्हणून आपण हे घेतो आहोत. छान छान. आणि नुसतंच प्रतिनिधी म्हणून घेतो आहोत असं नाही, तर माझ्या मनात एक प्रकारचा विलक्षण संकोच दाटून आला. कारण भारताची अंतर्गत स्थिती अजून आपल्याला कितीतरी पल्ला इतर जगाच्या बरोबर येण्यासाठी गाठायचा असल्यामुळे मला कबूल करायला पाहिजे. माझ्या मनात सतत हे येत होतं की कदाचित हे पारितोषिक आपल्या वाट्याला फार लवकर तर नाही आलं, आपल्याला अजून कितीतरी काम करायचं शिल्लक आहे. त्यावेळेला आपण इतर जे पुढे गेलेले देश आहेत पाण्याच्या व्यवस्थापनातले त्यांच्या बरोबरीचे आहेत असं खऱ्या अर्थाने सन्मानाने म्हणू शकू. अशा एका प्रकारच्या दडपणाखाली, मानसिक संकोचाखाली प्रत्यक्ष त्यावेळची ज्यावेळेला मी आठवण करतो ते पारितोषिक मी स्वीकारलं. पण हे दडपण नंतर दुसऱ्या एका घटनेमुळे माझ्या मनावरचं जेवढं होतं त्यात पुष्कळ कमी झालं. पुढे काय झालं की दरवर्षी हा समारंभ होत राहिला आणि नंतर मी ह्या जागतिक जलसहभागिता मंचावर असल्यामुळे, त्याचं मुख्यालय तिथे असल्यामुळे आणि ह्या जागतिक जलपरिसंवाद ह्या पारितोषिक वितरण समारंभाला जोडून करायची त्यांनी पद्धत पाडल्यामुळे अनेकांना समारंभाला येता यावं म्हणून मग त्या कामानिमित्त माझं जाणं होत राहिलं स्वीडनला नंतरही. मग 10 वर्षानंतर, म्हणजे हे 1991 साली सुरू झालं, मला 93 साली मिळालं आणि 2001 मध्ये
ज्याला हा पारितोषिक वितरण समारंभ होता, त्या समारंभामध्ये त्यांनी 10 वर्ष आतापर्यंत जे पारितोषिक विजेते येऊन गेले त्यांनी तिथे जी औपचारिक व्याख्यानं स्टॉकहोममध्ये दिली, त्या समारंभात दिली, त्यातले काही उतारे संकलित करून त्यांनी एक पुस्तक छापलं. आणि ते त्या कार्यक्रमामध्ये आमचा 10 वर्षाचा सगळ्या ह्या पारितोषिकाचा काय सार आहे, अनुभव आहे, त्याला त्यांनी शीर्षक दिलं, पाण्यासाठी जागतिक धडपड, ग्लोबल स्ट्रगल फॉर वॉटर. आणि मग हे वेगळे पारितोषिक मिळणाऱ्यांनी कोणी शास्त्रीय शोध लावला, कोणी त्याचं पर्यावरणीय गणितीय वेगळी समीकरणं तयार केली, वेगवेगळे त्या क्षितिजावर असणाऱ्या ज्या मंडळींनी कामं केली त्यांची व्याख्यानं, त्यातले उतारे, सामाजिक संदेशाच्या दृष्टीने काही त्यांच्यातल्या व्याख्यानातले उतारे हे त्यांनी एकत्र केले. मी स्वतः जागतिक जलसहभागितेच्या बैठकांमध्ये व्यग्र असल्यामुळे त्यांनी पारितोषिक विजेता म्हणून आल्या आल्या हे पुस्तक जरी एका आवरणात बांधून माझ्याजवळ दिलं होतं की हे आज आम्ही संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये वितरित करणार आहोत, तरी मला काही ते उलगडून पाहायला वेळ झाला नाही. हो का? आणि की काय दिलंय मी, निदान माझ्या व्यक्तिगत याच्यातलं तरी काय दिलंय, इतरांचंही काय दिलंय, कारण त्यांची अनेकांची ऐकलीच होती, कुतूहल तर मनात होतं. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला त्या समारंभाच्या ठिकाणी गेलो ते पुस्तक घेऊन, आणि मग ते तिथेही वितरित झालं. जागतिक जल परिसंवादाला जलसहभागितेचे लोक आले होते, त्यांनाही वितरित झालं. त्याचं पहिलं पान जेव्हा मी उलगडून पाहिलं तेव्हा ह्या सगळ्या 10 लोकांच्या विचारमंथनाच्या संकलनावर त्यांनी एक सुरेख नदीचं चित्र, त्याच्यावर एकत्रित मिळून लोक एकत्रितपणाने नाव वल्हवत आहेत, पण त्याच्यावर त्यांनी शीर्षक दिलं होतं इंग्रजीत, फॉर हिंदूज द रिव्हर इज लाईक ए मदर. माझ्या व्याख्यानातला त्यांच्या मनात ठसलेला तो मुद्दा त्यांनी घेतला, तो मुद्दा त्यांनी जागतिक संकलन ज्या विचारांचं केलं त्याच्यात शीर्षक म्हणून त्यांनी वापरलं त्या सगळ्या संकलनाला. आणि मग मला ही जाणीव, जणू काही सगळ्या जगभरच ही भावना गेली पाहिजे असा संदेश. भारताचं वैशिष्ट्य त्यांच्या मनावर जे बिंबलेलं आहे ते लक्षात आलं की इतरांनी पाण्याला आर्थिक मूल्य दिलं, पर्यावरणीय मूल्य दिलं, सामाजिक मूल्य दिलं, पण भारत हा असा देश आहे की ज्याला पाण्यामधला सांस्कृतिक मूल्य या देशात आहे. हे माझ्या व्याख्यानातलं त्यांना वाक्य जास्त मर्मभेदक वाटलं. आणि मग न कळत आपण देशाचं प्रतिनिधित्व करतो ते बरोबर आहे, इतका संकोच वाटायचं कारण नाही. आपण जरी सगळी आधुनिक व्यवस्था लावू शकलेलो नसलो तरी भारताची म्हणून आपली काही वेगळं मूल्य आहे आणि त्याच्याबद्दल जगाला आदर आहे. आणि त्याचा आपण जो प्रचार, संकोच वाटणं हा आपल्या स्वभावातल्या नम्रतेचा एक भाग आहे, परंतु ते अत्यंत योग्य होतच, यात काही शंका नाही. माझा आता तुम्ही वयाची 70 गाठली आहे, पण असं मी तुमच्याकडे आता बघतोय तेव्हा मला स्वतःला असं जाणवत आहे की तुमची बुद्धी अजूनही तल्लख आहे, काम करण्याचा उत्साह अद्याप तुमच्यामध्ये भरपूर आहे आणि साहजिकच काम करण्याची इच्छा तर आहेच आहे. म्हणून पाण्याच्या विशेषतः बाबतीमध्ये मगाशी वैयक्तिकरित्या तुम्हाला आता काय करावं असं वाटतं तुमचे हे तुम्ही बोलला होता, परंतु पाण्याच्या संबंधामध्ये आता भविष्यामध्ये आणखीन काय करावं असं तुम्हाला वाटतंय, काय राहिलंय आणि काय तुम्ही करू शकता? मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या भारतात अजून वेगळ्या प्रकारचं खूप काम करायला राहिलंय हे नेहमी जाणवत असल्यामुळे, आणि विशेषतः त्यातला आपला सगळ्यात कच्चा दुवा विशेषतः आंतरराष्ट्रीय मंचावर जो जास्त जाणवतो आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये काम करत असताना, की आपण समाज म्हणून संघटित नाही आहोत. म्हणजे मगाशचा हा भारतीय संस्कृतीतला पाण्याच्या सांस्कृतिक मूल्यांचा जरी प्रश्न घेतला तरी सांस्कृतिक मूल्य पाण्याच्या संदर्भातली आपली नेमकी काय आहेत, आपण ती कशी हाताळणार आहोत, पाण्याला आपण तीर्थ म्हणतो, आपण ते जपतो का तसं, या दृष्टीने आपण काही कार्यवाही करणार आहोत का, की समाजामधली ह्या सांस्कृतिक मूल्यांचा आधार घेऊन एक नवी रचना या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे. आपल्या परंपरेमध्ये अशा रीतीची मोठाली कामं करणं, पाण्याच्या व्यवस्था बसवणं हे अत्यंत पुण्यदायी काम मानलं गेलं. त्याचे इतिहास उपलब्ध आहेत, त्याचे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष त्या व्यवस्था वापरात आहेत, ज्याच्यात लोकांचा सहभाग आहे, लोकांचा उत्साह आहे, चांगल्या परंपरा आहेत. या आपल्याला पुनर्जीवित करायला पाहिजेत. जिथे कच्च्या झाल्या असतील त्यांचं नव्या आधुनिक व्यवस्थांशी त्यांचा मेळ बसवायला पाहिजे. म्हणून योगायोगाने आमचे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर भारतीय जलसंस्कृती मंडळाचा प्रचार करतायत. अशा ज्या पाण्यामधल्या आपल्या व्यवस्था भविष्य काळामध्ये सबळ व्हाव्यात, लोकमंचावर, तांत्रिक संघटनांच्या मंचावर, व्यावसायिक संघटनांच्या मंचावर, जसा सिंचन सहयोग आहे
त्यांना उत्कृष्ट यश आलेलं आहे. 10 वर्षाच्या कामानंतर हो. लोक आपला खर्च करून 1,500 लोक परिषदेसाठी येतात. हो. कोणाचंही अनुदान मागत नाहीत. ही सुद्धा एक उत्साहवर्धक गोष्ट आहे, पण तिचा खूप प्रचार व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात जी महाराष्ट्र सिंचन परिषद भरते त्याला कुतूहलाने कर्नाटकातले प्रतिनिधी येतात, कधी आंध्र प्रदेशमधले येतात, कधी मध्य प्रदेशमधले येतात, पण त्यांना अजून अशी सिंचन सहयोगाची साखळी निर्माण करणं, अशा परिषदा भरवणं अजून जमलं नाही. पण आपली इच्छा अशी आहे की हे सगळीकडे पसरावं. हे काही महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहावं असं नाही. सरोवरांचं काम आहे, आपल्याला सगळ्या सरोवरांची स्वच्छता करायची आहे. आमचे कोडारकर सरोवर संवर्धिनी प्रत्येक तलावाची निर्माण करून तिथली व्यवस्था पाहणारी व्यवस्था सरोवर संवर्धिनी नावाची सगळी उभी राहावी, त्यांचा एक राष्ट्रीय मंच तयार व्हावा अशा प्रयत्नात आहेत. अगदी प्रारंभिक प्रयत्नात अशा अनेक आपल्या गरजांना हाताळणाऱ्या व्यवस्था लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांमधून उभ्या राहत आहेत. तेव्हा हे जे काम आहे या कामाचा विस्तार करावा, या कामामध्ये अनेक मंडळी आणावीत, आणखीन वाढवा. उदाहरणार्थ आपल्या भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या ज्या 3 धारा आहेत, एक स्थापत्याची धारा, एक साहित्याची धारा, एक लोकरीतींची धारा. त्यातल्या त्या साहित्याच्या धारेतर्फे जलसाहित्य परिषद आता भरते. पहिली जलसाहित्य परिषद नागपूरला भरली, तिथल्या एका महिला मंचाने ती भरवली. उत्तम प्रतिसाद मिळाला. नाधो महानोरांनी त्याचं उद्घाटन केलं, उत्कृष्ट पहिलं मार्गदर्शक व्याख्यान केलं. अनेक साहित्यिक कवी यांनी पाण्याच्या संबंधातला त्यांचा विचार, कारण पाणी हा केवळ वृक्षतांत्रिक विषय न राहताना आपल्या जीवनाच्या भावना, संबंध, नातं व्यक्त करणारा हा विषय आपल्या जगण्याशी साहित्यात आहे. आता दुसरी साहित्य परिषद पुढच्या महिन्यात पुण्याला भरायची आहे. तेव्हा हे जे नवे उपक्रम भारतीय स्तरावर पुढे येत आहेत, संघटित पद्धतीने येत आहेत, आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्याला संघटित पद्धतीने आपलं प्रतिनिधित्व करताना अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे, जे पूर्वी इतकं व्यवस्थित शक्य झालं नाही. त्या कामामध्ये शक्य तितका सहभाग द्यावा अशा रीतीने वाटचाल करतोय. अरे वा. डॉक्टर माधवराव चितळे, तुमच्याबरोबर हा जो प्रदीर्घ संवाद मी करू शकलो, जे अत्यंत मोलाचे तास तुम्ही माझ्याबरोबर बोलण्यासाठी दिले, त्याच्यामुळे मला स्वतःला एक अशी भावना मनामध्ये आहे की माझंच बौद्धिक उन्नयन होऊ शकलं. त्या दृष्टीने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आपले स्वतःचे आभार मानतो. त्याचप्रमाणे मी प्रसार भारती, आकाशवाणी यांचेही ही संधी दिल्याबद्दल आभार मानतो. आणि आपल्या सगळ्या ज्या भविष्यकालीन योजना मनात आहेत आणि जी वाटचाल आहे त्यांना पूर्ण शुभेच्छा देऊन तुम्हाला दीर्घायुरारोग्य लाभो अशी इच्छा अगदी मनापासून व्यक्त करतो. धन्यवाद. 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 आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांच्या मुलाखतीचा भाग 7वा आणि शेवटचा आपण ऐकलात. विषय होता स्टॉकहोम पुरस्कार आणि पाण्याच्या सांस्कृतिक मूल्याची पुनर्स्थापना. मुलाखतकार होते विजय दिवाण. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.